तर यानंतर महायुतीच्या गोटातून अत्यंत मोठी बातमी समोर येते, ती म्हणजेच महायुतीचे तिन्ही नेते आज दिल्लीमध्ये जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दिल्लीमध्ये सर्व वरिष्ठ नेत्यांची भेट ते घेणार आहेत। पदभार स्वीकारला त्यानंतर सदिच्छा भेट ते घेणार असल्याचं कळतंय। यावरती आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत जोडले गेलेत। गणेश, काय सांगाल, कसा असणार आहे या तिन्ही नेत्यांचा हा दिल्ली दौरा? नक्कीच आज दुपारी महायुतीतले तिन्ही नेते आहेत ते दिल्लीमध्ये जाणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते, कारण की ज्यापासून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा पदभार स्वीकारला आणि यानंतरून हे तिन्ही नेते आहेत ते दिल्लीमध्ये गेले नव्हते आणि हे दिल्लीमध्ये तिन्ही नेते जातील आणि त्यानंतरून वरिष्ठांची सदिच्छा भेट घेणार आहेत। आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळाचा विस्तार खरं तर बाकी आहे आणि या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर देखील आहे ते दिल्लीमध्ये आज चर्चा होणार असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते। त्यामुळे दिल्लीमध्ये गेल्यानंतर या तिन्ही मंत्र्यांची बरोबर चर्चा होईल आणि त्यानंतरून ह्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर आहे त्या शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळणार, कारण की 16 तारखेपासून आहे ते हिवाळी अधिवेशन सुरू होतं आणि या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जावा ही प्रामुख्याने मागणी आहे। ती होताना पूर्ण होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्ट केलं होतं की हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल। त्यामुळे आपण बघतोय की देवेंद्र फडणवीसांनी हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल असं आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगितलं होतं आणि त्यानंतर पहिलाच यांचा सरकार स्थापन झाल्यानंतर दिल्ली दौरा आहे। तेव्हा आता तरी मंत्रिमंडळाबाबत वरिष्ठ शिक्कामोर्तब करतात का अखेरचं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।